मोदी सरकारचं फेल्युअर आहे। भाजपने ज्या पद्धतीनं 56 इंचीचा सीना दाखवून आणि या देशाची सुरक्षा आम्हीच करू शकतो अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देऊन या देशाच्या लोकांना बुद्धू बनवलं आणि त्या भरोशावर सत्ता घेतली। मग आता काश्मीर असुरक्षित आहे, दिल्ली असुरक्षित आहे, तर आता कुठं गेले 56 इंचीचा सीना? याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाहीये। मला भाजपचं काय उत्तर येणार ते आम्हाला माहिती आहे, पण ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचंच, केंद्रातलंही सरकार यांचंच, मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून? हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। आणि म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना जे खोटे आश्वासन दिले त्याची ही पोल खोलली गेलेली आहे। ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भ्याड हल्ला आहे। या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। अशा स्थितीत देशाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे। राजकारण करणं कितपत योग्य आहे? राजकारण करायला बाकी सगळे दिवस आहे। मला वाटलंच तुम्ही हा प्रश्न विचारणार, पण ही घटना एक नाही, पुलवामातली घटना झाली, पहलगामची घटना झाली, त्याच्यात आम्ही पूर्ण सरकारच्या सोबत होतो। पण ज्या पद्धतीनं सरकारने पहलगामच्या घटनेमध्ये राजकारण केलं, ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरच्या नावाने देशाच्या लोकांना पाकिस्तानशी आता पाकिस्तान आपल्याकडे डोळे उठून बघणार नाही अशा पद्धतीचं जे भूमिका मांडलेली होती ते कुठं गेली? आणि म्हणून हे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। आणि हा जेव्हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे, केंद्र सरकारचं हे फेल्युअर आहे आणि केंद्र सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी, ही भूमिका आमच्या याला राजकारण नाही आहे। मोठी घटना आहे खरं तर। जरी जीवितहानी आता कमी दिसत असली तरी आणखी मृत्यूचा आकडा वाढेल। खूप मोठा स्फोट होता, कमी लोकांचा जीव गेला। मला तोच मुद्दा आहे की या घटनेची सगळी माहिती आम्ही घेतलेली आहे। हे सरकारचं फेल्युअर आहे। देशाचे गृहमंत्री असतील, देशाचे प्रधानमंत्री असतील, हे निवडणुका लढणं आणि निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष जिंकवणं अशा पद्धतीची त्यांच्यामध्ये भूमिका असते। देशहिताच्या बद्दलचं, देशाच्या सुरक्षेच्या बद्दलचं त्यांच्याजवळ कुठलाही प्लॅन नाही। गृहमंत्री बिहारमध्ये विदाऊट कॅमेरा ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत, ते कशासाठी विदाऊट कॅमेरा थांबलेले आहेत? कशासाठी हे लपवलं जात आहे? कोण त्यांना भेटत आहे? हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण होणार आहे। देशाचा गृहमंत्रीच विदाऊट सुरक्षेमध्ये आणि विदाऊट कॅमेरा सीसीटीव्ही फुटेजेस बंद करत असेल तर हे सगळे प्रश्न या निमित्तानं उभे झालेले आहेत। आणि म्हणून ही जबाबदारी खऱ्या अर्थानं केंद्र सरकारने स्वीकारावी, ही भूमिका आमची आहे। कारमधनं येऊन तो स्फोट झाल्याची माहिती आहे। लाल किल्ल्यासारखं ठिकाण नवी दिल्लीतलं अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षित ठिकाण, याला धरून बिहारमध्ये आज शेवटच्या टप्प्यात मतदान। तुम्ही जे सांगतात की राजकारण करू नये अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे। आमचा मुद्दा याच्यामध्ये एक आहे की जेव्हा मुंबईवर 26 अकराचा हमला झालेला होता, त्या हमल्यामध्ये बीजेपीने काय केलं होतं? हे सगळे प्रश्न उपस्थित केले होते ना। आम्ही पण आता तेच प्रश्न उपस्थित करतोय ना, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आणि त्याच्यामुळे तुम्ही जे काही म्हणता की ह्या प्रकरणात जे राजकारण आहे, आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही। हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। आणि आम्ही त्यावेळेस मुंबईच्या हमल्यामध्ये त्या आतंकवाद्यांना तिथंच त्यांना कंठस्थान देण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं होतं। असं सोडलं नव्हतं आम्ही। पण हे जे आता दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्या बॉम्बस्फोटामध्ये ज्या पद्धतीनं आतंकवादी येतात, निरपराध लोकांचा त्या ठिकाणी जीव जातो आणि सरकार प्रचारामध्ये आहे बिहारमध्ये, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळे या सगळ्या प्रश्नाला उत्तर या केंद्राच्या सरकारला द्यावं लागणार आहे आणि देशाची जनता विचारणार आहे। कारण की देशच सुरक्षित नाही, देशाची सुरक्षेची हमी घेणारे प्रधानमंत्री, गृहमंत्री हे आता कुठं लपलेले आहेत, हाही प्रश्न आता लोग विचारायला लगे। ना वो हिंदी में जानना चाहेंगे, रेड फोर्ट में जो ब्लास्ट हुआ है 9 लोगों की मौत हुई है, 20 से ज्यादा अधिक गंभीर है, क्या कहेंगे? पहले तो इस घटना की हम कड़ी निंदा करते हैं और जो निरपराध लोग उसमें मारे गए इस बम स्फोट में, उनके परिवार को हम ये जो उनके ऊपर कष्ट और दुख आया है
ये ईश्वर उनको शक्ति प्रदान करे ये सहन करने की। दूसरा प्रश्न है कि मैं 26/11 का मुंबई के हमले के बारे में बात करता हूं। हम लोगों ने कभी भी देश के साथ जो भी खिलवाड़ करता है उसका विरोधी किया है कांग्रेस ने। हमारे नेता राहुल गांधी जी ने भी ये भूमिका स्पष्ट की थी जब पहलगाम में जो घटना हुई थी उस पर और हम सरकार के साथ है और पाकिस्तान को ये जवाब देने का मौका है। इसमें हम पूरी ताकत के साथ मोदी सरकार के केंद्र सरकार के साथ हम हैं। इस तरह की बात हमारे नेता राहुल गांधी ने की थी। लेकिन जब पहलगाम के घटना में जिस तरह से सरकार ने और बीजेपी ने राजनीति की ऑपरेशन सिंदूर के नाम से, वो तो पूरा देश देख रहा है। आज उनको अब जवाब देने का समय है। ये जवाब अब केंद्र की मोदी की सरकार को बीजेपी को देना पड़ेगा, क्योंकि जिस तरह से दिल्ली में कश्मीर में हमारे बॉर्डर में जब हमला होता है तो एक बात उसमें मान सकते कि वो आगे उससे भाग गए, लेकिन दिल्ली में हमारे राजधानी जो सुरक्षित नहीं है इसका जवाब ये 56 इंची को देना पड़ेगा। और इसमें हमको कोई राजनीति नहीं करना है। हमारा सवाल है कि आज देश असुरक्षित है और केंद्र की सरकार इसके लिए जवाबदार है। बिहार चुनाव है, सेकेंड फेज का चुनाव होने वाला है, कैसे देखते हैं इस चुनाव की तरफ? जिस तरह से पहले फेज का जो चुनाव हुआ जिसमें वीवीपैट कैसे रास्ते पे गिरे हुए, ईवीएम मशीन आपको रास्ते पे गिरी हुई पड़ी मिली है, और जिस तरह से स्ट्रांग रूम के सीसीटीवी फुटेजेस बंद किए जा रहे हैं और देश के गृह मंत्री पटना में अपना ठिया लगा के बैठे और उनके भी होटल के सीसीटीवी फुटेज बंद किए गए हैं। ये इसका मतलब है कि ये हारने पे इनके बीजेपी और उनके साथी हार रहे हैं और वो कैसे भी धांधली करके चुनाव जीतने की कोशिश कर रहे हैं। लेकिन वो बिहार की भूमि है, बिहार के लोगों की भूमिका एकदम स्पष्ट है कि अभी कांग्रेस अलायंस जो हमारा है उसको ही वहां पे लोगों का बहुमत है और उसी आधार पर कल का भी जो आज जो मतदान होने जा रहा है आज उसमें भी कांग्रेस अलायंस को ही सबसे ज्यादा सीटें मिलेंगी और वहां पे बहुमत में तेजस्वी के नेतृत्व में, मुख्यमंत्री तेजस्वी के नेतृत्व में सरकार हमारी बनेगी। अशा पद्धतीचा बॉम्बस्फोट झाल्यावर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याच्या अनेक घटना झालेल्या आहेत। तुमची आता अशी मागणी असणार आहे की याला जबाबदार तुम्हाला मोदी सरकार वाटतं? बिलकुल पण हे बेशरम लोक आहेत, हे काही राजीनामे देणार नाही आणि हे झोला लेके आए ते झोला लेके जाएंगे ऐसी कहाणी सांगणारे लोक आहेत। यांना देशहिताचं काहीच नाही, त्याच्यामुळे यांच्याकडून राजीनामा आणि ह्या सगळ्या अपेक्षा करण्यापेक्षा देश सुरक्षित कसा राहील याच्यावरचं त्यांनी एक स्पष्टीकरण द्यावं अशी आमची भूमिका आहे आणि पुढच्या काळात या घटना होणार नाही यासाठी केंद्र सरकारने अनेकदा या देशाला त्यांनी स्वप्न दाखवलेलं आहे की आम्ही देश सुरक्षित ठेवू, पण ते असफल ठरलेले आहेत। तर त्यांचा निर्णय जनाची नाही तर मनाची लाज त्यांनी ठेवावी।